नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. मंडळी, आता पौष महिना सुरू झाला आहे आणि पौष महिन्यात सूर्यनारायण व्रत, रविवारी व्रत हे केले जाते आणि या दिवशी आदित्य रानूबाईची कथा देखील ऐकली जाते. ही कथा ऐकल्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती ही येत असते. तर मी आज तुम्हाला आदित्य रानूबाईची कथा ही सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा. कमेंटमध्ये ओम सूर्याय नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः लिहायला विसरू नका, जेणेकरून आपल्याला सूर्यदेवांचा, त्यांच्या सोबत भगवान श्रीहरी विष्णूचा देखील आशीर्वाद हा प्राप्त होईल. हिंदू धर्मातील 10वा महिना म्हणजे पौष महिना. या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने चांगले फळ हे प्राप्त होते. पौष महिन्यात मध्यरात्री पूजा केल्यास लवकर फळ मिळते. या महिन्यात उबदार कपडे दान करावेत, अन्नदान करावे. या महिन्यामध्ये सूर्याचा प्रभाव हा राहतो, त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना केल्यामुळे चांगले फळ प्राप्त होते. या महिन्यात सूर्य 11,000 किरणांसह व्यक्तीला ऊर्जा प्रदान करत असतो आणि आरोग्य देत असतं. या महिन्यामध्ये लाल किंवा पिवळे रंगाचे कपडे परिधान करावे, त्यामुळे भाग्य हे उजळते. तसेच घरात कापूरचा वापर केल्यामुळे आरोग्य हे चांगले राहते. पौष महिन्यातील रविवारी सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करावा. तांब्याच्या भांड्यामध्ये सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करण्यासाठी एक तांब्या घ्यावा आणि त्यामध्ये तीळ, गूळ, लाल फूल, हळद, कुंकू, अक्षता टाकावे आणि त्यानंतर ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करावा. जाई जुईचा मळा, साता समुद्राचं पाणी, अशी रानूबाई शहाणी, ऐका सूर्यदेवा ही 5 शब्दांची तुमची कहाणी. ओम नमो नारायणा. आता आपण कहाणी आदित्य रानूबाईची बघूया. ऐका रानूबाई, तुमची कहाणी. आटपाट नगर होते. त्या नगरात एक ब्राह्मण होता. तो नित्य समिधा, फुले, दुर्वा आणायला रानात जात असे. तिथे नागकन्या, देवकन्या वसत होत्या. ब्राह्मणाने विचारलं, काय ग बायांनो, कसला वसा बसता? तो मला सांगा. तुला रे कशाला हवा वसा? उठशील, माचशील, घेतला वसा टाकून देशील. ब्राह्मण म्हणाला, उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा त्या म्हणाल्या, पौष मास येईल तेव्हा पहिल्या आदितवारी मौल्यवान उठावं, सचीळ स्नान करावं, अगोदक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानूबाई काढावी, 6 रेघानं मंडप करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्याला 6 गाठी द्याव्या, पान फुलं वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलाचा झेला, दशगंधाचा धूप, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास 40, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं. संपूर्णाला काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, उलवण्याचं तूप, मेहून जेवू सांगावं. असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गळसरी द्यावी, ती नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या व्रताचं उद्यापन करावं. असा वसा ब्राह्मणाने केला. त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला, भाग्यलक्ष्मी आली. तेव्हा राजाच्या राणीने ब्राह्मणाला बोलावणं धाडलं. ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला. तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं, भिवू नका, कापू नका. तुमच्या मुली आमच्या इथे द्या. आमच्या मुली गरिबाच्या तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल. राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही. राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू. मागेश्वराचा महिना आला. ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या. एक राजाच्या घरी दिली, दुसरी प्रधानाच्या घरी दिली. गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही. 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला. राजाच्या घरी गेला. लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या. गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक. तुझी कहाणी ऐकायला मला वेळ नाही. राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल. तोच त्याचे मनात राग आला. तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला. तिनं पाहिलं, आपला बाप आला आहे म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं. बाबा बाबा, गूळ खा, पाणी प्या.
गूळ खात नाही, पाणी पित नाही. माझी कहाणी करायची आहे. ती तू अगोदर ऐक. तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली. उतरडीची 6 मोते आणली. तिने 3 आपल्या हातात घेतली आणि 3 बापाच्या हातात दिली. त्याने मनोभावे कहाणी सांगितली आणि लेकीने चित्तेभावे ती कहाणी ऐकली. नंतर जेवू खाऊन बाप आपल्या घरी आला. बायकोनं विचारलं, मुलीचा समाचार कसा आहे? तिने कहाणी ऐकली नाही. ती दारिद्र्याने पिडली, दुःखानं व्यापली. राजा मुलखावर निघून गेला. जिने कहाणी ऐकली होती ती भाग्यानं नांदत आहे. इकडे दारिद्र्य जी झाली होती तिने आपल्या लेकाला सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे. तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये. पहिल्या आदितवारी पहिला मुलगा उठला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे. कसा आला आहे? तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे. परसदारानं घेऊन या. परसदारानं घेऊन आल्या. नाहू माखू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. कोहळा पोखरला. होन मोहरा भरल्या. वाटेत आपला जाऊ लागला तो सूर्यनारायण. माळ्याच्या रूपानं आला. हातीचा कोहळा काढून नेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? दैव दिलं, कर्माने दिलं. कर्माचं फळ पुढे उभं राहिलं. मावशीने दिलं होतं सर्व गेलं. पुढे दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या. प्रधानाच्या राणीला निरोप सांगा. त्यांनी सांगितला. मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन नऊ माखू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. काठी पोखरून होना मोहरा नी भरून दिली. बाबा ठेवू नको, विसरू नको, जतन करून घरी घेऊन जा म्हणून सांगितलं. वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला. हातची काठी काढून घेतली. घरी गेला. झालेली गोष्ट राणीला सांगितली. दैवे दिलं ते सर्व कर्माने नेलं. पुढे तिसरे आदित्यवारी तिसरा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला. त्याला पहिल्यासारखं प्रधानाने घरी नेऊन नाऊ माखू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. नारळ पोखरून होना मोहरांनी भरून दिला. ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं. घरी जाताना विहिरीत उतरला तो. गडबडून विहिरीत पडला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं. चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला. तळ्याच्या पाळी उभा राहिला. त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन नाऊ माकू घातलं. पितांबर नेसायला दिलं. जेवू खाऊ घातलं. त्याला दह्याशी शिदोरी होना मोहरांनी घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हाताची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई मावशीनं दिलं, पण दैवानं ते सर्व नेलं. पाचव्या आदित्यवारी आपण उठली. तळ्याच्या पाळी जाऊन उभी राहिली. दासींनी तिचा निरोप तिच्या बहिणीला सांगितला. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. नाहू घातलं, माखू घातलं, पाठ बसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवाराची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनी, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला बहिणीच्या घरी राहिलीस? पौष मास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावणं धाडलं. प्रधानाची मुलं म्हणाली, मावशी मावशी, तुला छत्र आली, चाम्र आली, पाईक आले, परवर आले. मला रे पापिनीला छत्र कुठली, चाम्र कुठली, पाईक कुठले, परवर कुठले? बाहेर जाऊन दारापाशी बघतात तो राजा बोलावून आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणी बहिणींनी आहेर केला. वाटेत जाऊ लागली. पहिल्या मजले स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं, आपलं पान वाढून घेतलं. तो कहाणीची आठवण झाली. कारे, हकारा, पिटारे, डोंगारा, नगरात कुणी उपाशी आहे का? याचा शोध करा. लाकूड तोड्या म्हणाला, तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोत्या राणीनं घेऊन 3 त्याला दिली. 3 आपल्या हातात ठेवली. मनोभावे कहाणी सांगितली. चित्तेभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली.
तो म्हणाला, "बाई, बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ? मग वसा घेतल्याचं फळ काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसास कशाला हवा? उठशील माचशील घेतला वसा टाकून देशील. उठणार नाही मातणार नाही. घेतला वसा टाकीत नाही तेव्हा वसा सांगितला. पुढे दुसऱ्या मजलेस गेली, स्वयंपाक केला, राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. का रे, हाकारा, पिटारे, डांगोरे, नगरात कुणी उपाशी आहे का? याचा शोध करा, उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत नाही, विहिरीला पाणी लागत नाही, असा एक माळी चिंतेत बसला आहे. त्याला हाक मारली, आमच्या बाईची कहाणी ऐक. तो आला. राणीने 6 मोते घेऊन 3 आपल्या हाती घेतली, 3 माळ्याला दिली. राणीने कहाणी मनोभावे सांगितली. चित्तेभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा माळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, "बाई, बाई, कहाणी ऐकल्यावर एवढं फळ. मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा." मग राणी त्याला वसा सांगितला. पुढे तिसऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. "का रे, हाकारा, पिटारे, डांगोरा, नगरात कुणी उपाशी आहे का? याचा शोध करा." उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी, तिचा मुलगा एका वनात गेला होता. एक डोहात बुडाला होता. एक सर्पाने खाल्ला. त्यामुळे चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, "आमच्या बाईची कहाणी ऐक." ती म्हणाली, "कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते." मग ती राणीकडे आली. राणीनं पाहिल्याप्रमाणे तिला कहाणी सांगितली. तिनं चित्तेभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला होता, तो आला. डोहात बुडाला होता, तो आला. सर्पाने खाल्ला होता, तो आला. ती म्हणाली, "बाई, बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ. मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा." मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढे चौथ्या मजलीस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं तेव्हा कहाणीची आठवण झाली. "का रे, हकारा, पिटारे, डांगोरे, नगरात कुणी उपाशी आहे का? याचा शोध करा, उपाशी नाही, काही नाही. काना-डोळा, मांसाचा गोळा, हात हात नाही, पाय नाही, असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता, तो उताना केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपल्या हातात घेतली. राणीने मनोभावे कहाणी सांगितली. ती त्याने ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, "कहाणी ऐकल्याचं एवढं फळ? मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा तो मला सांगा." मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामाला घरी आली. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला केले. 7ही दरवाजे उघडले. लोहगंगाळे पाणी तापवलं. षडश पंचपक्वान्न केले. जेवायला केलं. सूर्यनारायण भोजनाला बसले. त्यांना पहिल्या घासाला केस लागला. ते म्हणाले, "अगं अगं, कोणाच्या पापणीचा केस आहे?" राजाच्या राणीला 12 वर्षे दारिद्र्य आले होते. तिने आदितवारी वळचळणीखाली बसून केस विचारली. काळं चवळं डोईची केस, वळचळणीची काडी, डाव्या खांद्यावरून वेशीबाहेर टाकून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये. ब्राह्मणाला, मुळक्या विक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला, काना-डोळा, मांसाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा सर्वांना हो. ही साठा उत्तराची कहाणी. पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण. तर मंडळी, अशा प्रकारे ही सूर्यनारायणची कहाणी, आदित्य रानूबाईची कहाणी ही आहे. तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद.